दिशादर्शक आहे मुलांसाठी. करेक्ट आहे. ऑब्विसली हा DMIT करेक्ट. त्याच्यानंतर 5500 मध्ये पेंडंट प्लस ब्रेसलेट. करेक्ट आहे. त्याच्यानंतर 6600 मध्ये माय हर्बल शुगर वेलनेस किट. 6600 मध्ये माय हर्बल सुपर फूड. 6600 मध्ये माय हर्बल बेरी नेचर म्हणजे बेरी ज्यूस आहे. 6600 मध्ये माय पॉवर च्यवनप्राश आहे. आणि आता रिसेंटली आपण हे आज पलटणला पोचले प्रोडक्ट्स, साताऱ्यातून पोचले, आज कदाचित इथे पोचले ऍग्रिकल्चरचे प्रोडक्ट 6900 मध्ये. राईट. आता हे कुठलाही प्रोडक्ट घेतला की त्याच्यावर DMIT फ्री आहे 5000 रुपयाचा. आता तुम्हीच ऍक्च्युली MLM मध्ये विकलाय DMIT 4800 ला. आपलाच विकलाय सुदैवाने. राईट. आपण आता DMIT फ्री देतोय 5000 मध्ये. बरोबर आहे. आणि फक्त वरची डिफरन्स अमाऊंट दिली की त्यांना हातला कुठलाही प्रोडक्ट मिळणार आहे. म्हणजे 2500 पडले ते. 2.5 पण नाही 1600. 1600. करेक्ट आहे. चला आता प्लॅन कडे येऊया. एकाच एक जोडी मॅच करायची. बरोबर आहे. आता एकाच एक मॅच करत असताना इन्कम क्वालिफिकेशन आहे 2:2. डाव्या साईडला 2 लोक, उजव्या साईडला 2 लोक झाले की आपल्याला पहिलं इन्कम मिळणार, तोपर्यंत मिळणार नाही. कॅरी फॉरवर्ड होईल है ना. 5000 रुपये प्लस DMIT फ्री. ओके. 2:2 पेअर करायच्या. इन्कम 5000 प्लस DMIT फ्री. DMIT कितीचा आहे? 5000 रुपयाचा. सो टोटल बेनिफिट 2:2चा किती झाला? ऍक्च्युअली 10,000 रुपये झाला. बरोबर आहे. मग हा फ्री का दिला? डायरेक्ट पैसे दिले असते तर त्यांनी दुसऱ्या मुलासाठी घेतला असता असं वाटतंय तुम्हाला? कारण माझा 14 वर्षाचा अनुभव सांगतो की आम्ही ज्या वेळेला DMIT बद्दल सांगतो तर लोक पॉझिटिव्ह असतात, करायचं असतं त्यांना. 5000 सांगितले की एकाच करतात. का? कारण त्याचे 10वी किंवा 12वी जवळ आलेले असते. बाकीचं ते 7वीला 8वीला असते तर बघ 2 वर्षांनी करू. असं नाही की त्यांच्याकडे 5000 नसतात. मन त्यांचं प्रायोरिटी नसते, अवेअरनेस नाहीये लोकांना. म्हणून आपण काय केलं, आता समजा फ्री असेल तर 2 वर्ष थांबेल का? फ्री आहे ते क्लेम करायचं आहे. नेमका ह्याचा तुम्ही आला तेव्हा माझा ते क्लेमचं सेटलमेंटचाच फोन चालला होता. म्हणजे हे सॉफ्टवेअरमध्ये सेटिंग करायचं झालं ते काल. ओके. आता समजून घ्या. 2:2 करायचे, पण ते कसे करायचे? एकाच एक करायचे. प्रत्येक सायकलमध्ये वेगळे झाले पाहिजे. सो पहिली सायकल आपली रात्री 12 ते दुपारी 12. यामध्ये 5000 रुपयाचं कॅपिंग आहे. दुपारी 12 ते रात्री 12 याच्यामध्ये 5000 रुपयाचं कॅपिंग आहे. सो 2 सायकलमध्ये मिळून 10,000 रुपयाचं कॅपिंग आहे दिवसाचं. बरोबर आहे. 10,000. महिन्याचं कॅपिंग किती झालं? 3 लाख रुपये. आज डायरेक्ट सेलिंग मध्ये ही फार गरज आहे. 5 वर्ष, 10 वर्ष, 15-20 वर्ष अनुभव असलेले लीडर आहेत. 1 लाख रुपये व्यवस्थित स्टेबल नाही इन्कम. 1 लाख सुद्धा इन्कम नाही त्यांचं. करेक्ट आहे. तर मला म्हणायचं की इन्स्टंट इन्कम आला पाहिजे, फास्ट आला पाहिजे आणि तो लवकर आला पाहिजे, मोठं पण आला पाहिजे. जोडीचे 5000 जोडे. आज ID 5000चा इन्कम 5000 हा प्लॅनच नाही मार्केटमध्ये. आता कसं आहे 5000 असेल ID तर 250, 500 बस. करेक्ट आहे ना. आता मला सांगा इथे 10 पट इन्कम दिलाय. 10 पट इन्कम दिलाय. बरोबर आहे. आणि हे एवढं 100% इन्कम का वाटू शकतो आपण आयडीतलं सगळं? कारण हा बोथ साइड फ्लश प्लॅन आहे. आणि फ्लश प्लॅन मध्ये एकच इफेक्ट असतो, मल्टिपल इफेक्ट नसतो. तो एक इफेक्ट आला, आपण देऊन टाकला, 100% मार्जिन डिस्ट्रीब्यूट केलं. करेक्ट आहे. सेकंड पेअर ऑनवर्ड्स एकाच एक 5000 रुपये. करेक्ट आहे. आता इथे समजून घ्या, आपण इथे जर एकाच एक 5000 देऊ शकत होतो तर 2:2 ऍक्च्युली 10,000 द्यायला पाहिजे. पण आपण DMIT फ्री दिली, ठीक आहे, त्यांनी लगेच करावं. पण इथे कंपनीचे पैसे किती वाचले? 5000. करेक्ट. हे 5000 आपण काय केले? पहिल्या पेअर मधले तुमच्यासाठी ठेवले दुसऱ्या इन्कमला. प्रत्येक व्यक्तीची पहिली जोडी जी आहे ना ती DMIT फ्री असणार आहे. आणि ज्या व्यक्तीला DMIT फ्री मिळाला त्या पेअर मधले 5000 रुपये वाचलेत, जे आपण डिस्ट्रीब्यूट केलेत मेगा बुस्टर बोनस मध्ये. म्हणजे कंपनीकडे ते पैसे शिल्लक नाहीयेत, ते वाटायला ठेवलेले आहेत ऑटो मोड मध्ये. यूज केले. हा. मग इथे काय केलं आपण? समजा एखाद्या व्यक्तीने एकाच एक जोडी केली, त्यांना DMIT फ्री मिळाला. ओके. पण समजा या व्यक्तीचं पुढे कामच नाही झालं तर तो नाराज नाही व्हायला पाहिजे कारण DMIT फ्री दिलाय. समजा पुढे नाही झाला त्याचा बिझनेस, फक्त एक जोडी केली संपला विषय. खुश झालं ना. प्रोडक्ट मिळाला. बरोबर आहे. आता इथे समजून घ्या, प्रत्येक व्यक्तीची पहिली जोडी आपल्यासाठी फार महत्वाची आहे, कारण ती आपल्याला 1000ची बायनरी देणार आहे पुढे. बरोबर आहे. आता इथे बघा, सगळे पैसे आले, सगळे पैसे वाटून टाकले, कंपनीने काही शिल्लक राहिले. म्हणून आपण काय केलं? 5, 10, 15 प्रत्येक 5व्या जोडीला लाईफ लॉंग प्रत्येक 5व्या जोडीला आपण काय केली? पेअर कट केली. आता ही कट केली पेअर कोणासाठी?
आपल्यासाठी करेक्ट आहे की नाही? काही लोकांना वाटतं कंपनीसाठी, कारण कंपनी प्रॉफिट ठेवलेलं नाहीये. ओके, सो इथे आपण काय केलं, प्रत्येक कटिंग मध्ये 4000 ARP दिले, अवॉर्ड रिवॉर्ड पॉईंट. आणि ह्या अवॉर्ड रिवॉर्ड पॉईंट मधून आपण तिसरं इन्कम चालवणार आहोत ऑटो मोड मध्ये. ह्या पहिल्या जोडीतून दुसरं इन्कम चालवतोय. सो प्रत्येक व्यक्तीची पहिली जोडी ही आपल्याला मेगा बुस्टर बोनससाठी आहे, आणि इथली प्रत्येक 5ची जोडी अवॉर्ड रिवॉर्ड पॉईंट साठी. बरोबर आहे. पुढे इथे माणूस कधी येणार आहे, ज्यावेळेला त्याची पहिली जोडी होईल. सो तुमच्या टीम मध्ये 3 लोक पहिल्या जोडीचे आले, ज्यांची पहिली जोडी कंप्लीट झाली, की तो ऑटोमॅटिक इथे मेगा बुस्टरला येणार आहे. बरोबर आहे. सो इथे तुमची एकाच 2 किंवा 2 एक झालं की तुम्हाला 800 ARP मिळणार आहे. इन्कम नाही, 800 ARP मिळणार पहिल्या जोडीला. हे 800 ARP सुद्धा कुठे वापरले जातील, तिसऱ्या इन्कम साठी वापरले जातील. बरोबर आहे. आता त्याच्या पुढची जोडी एकाच एक 1000 रुपये, अनलिमिटेड डेप 1000 रुपये, पॉवरलेक कॅरी फॉरवर्ड. आता बारकाईने समजून की आपण पॉवरलेक कॅरी फॉरवर्ड दिलाय. दुसरी गोष्ट, पहिल्या पेअरच्या पहिल्या इन्कम मधून दुसरं इन्कम दिलंय. म्हणजे हा मिळून तो मिळणार. हा, आता कसं, आता हे कॅरी फॉरवर्ड देण्याचं कारण सांगतो तुम्हाला. फ्लश प्लॅन मध्ये मॅक्झिमम लोकांना निगेटिव्हिटी का वाटते, की सर एक आयडियाला मॅचिंग झालं, 5000 मिळाले, व्हेरी गुड, छान. पण समजा इकडे 2 मिळाले, 2 नाही 3 आयडिया आले, समजा 4 आयडी 5 आयडी किती पण येऊ द्या, समजा 4 जोड्या आल्या, आणि इकडे पण 4 जोड्या आल्या. कारण कधी लॉग इन होताना फ्लश प्लॅन मध्ये जोडीने लॉग इन होत असते. फ्लश प्लॅन मध्ये सत्यनारायण पूजा आहे, सुपारी चालत नाही, दोघांनी बसायचं पूजेला. तसं आयडी लॉग इन करताना काय होतं, दोघांचं लॉग इन एकत्र होतं, एका सायकल मध्ये होतं. आता तुमच्या डाव्या साईडला समजा 4 जोड्या झाल्या, उजव्या साईडला 4 जोड्या झाल्या, इन्कम किती येणार आहे, 5000च येणार आहे. कारण कॅपिंगच एका पेअरचं आहे बुस्टर मधलं. इकडे 4 जोड्या झाल्या, इकडे 4 जोड्या झाल्या, मॅच झालं, 5000 रुपयेच मला मिळणार आहे. बाकीच्या 3 जोड्या फ्लश. पण हे फ्लश झालेलं जे इन्कम आहे, तर फ्लश झालेल्या ज्या जोड्या आहेत, हे लक्षात घ्या, ही कुणाची तरी पहिली जोडी असणार आहे. म्हणजे समजा इथे 4 जोड्या आहेत, तर या 4 जोड्या कुणाची तरी पहिली जोडी असणारी, कुठे खालीच लॉग इन होणार ना. पण ते 2 टाइम पिरियड दिलेत ना, ते एकाच सायकलचं बोलतोय आपण आता, पूर्ण एकाच सायकल, एकच सायकलचं बोलतोय, 12 तासाच बोलतोय. की इकडे 5 जोड्या आल्या, इकडे 5 जोड्या आल्या, मॅच झाल्यावर मला 5000 रुपयेच मिळणार आहे. परंतु ज्या मॅच होणाऱ्या जोड्या आहेत, त्याच्यात कुणाची तरी पहिली जोडी असणारच आहे. माझा एबी असेल, त्यांचा एबी असेल, बरोबर. त्यांची फ्लॅश होणार आहे, माझी फ्लॅश. सो हे दोन्ही जर मॅच झालं, तर मला दुसरं इन्कम मिळणार आहे, म्हणजे ते वाया जात नाहीये. सो फ्लश जे चालले ना, त्याच्यावर 1000 रुपयाची बायनरी दिली आपण. म्हणजे तुम्ही इकडे म्हणताय प्लस, पण तिकडे इन्कम इकडनं फ्लश झालेलं सगळं इकडे आसमान से निघला खजूर में अटका, या खजूर. चालू आहे. हा, ओके, लक्षात आलं. आता कॅरी फॉरवर्ड ठेवण्याचं कारण सांगतो दुसरं. इथे पण आपण 5000 अजून एक इन्कम दिलं असतं ना, पण ते बेभरोसेच आहे, कधी इकडे होईल कधी इकडे होईल काही सांगता येत नाही. आता समजा पहिल्या इन्कमचा विचार करा, मी आहे, समजा महिना 2 महिने 5 महिन्यानंतर अशी सिच्युएशन आली की सकाळच्या म्हणजे सायकलमध्ये, रात्री 12 ते दुपारी 12च्या सायकलमध्ये इकडे 10 जोड्या आल्या. चला 10 लोकांनी पैसे कमवले, चांगली गोष्ट ना. 10 जोड्या आल्या, इकडे काहीच आलं नाही, तर मला 5000 तर भेटणारच नाही, कारण फ्लश होऊन जाणार 0, तर इकडे काहीच नव्हतं ना. आणि हे कायमस्वरूपी काउंट 0 झाला माझ्यासाठी. परंतु मला बूस्टर इन्कम मिळत नाहीये 5000, पण इकडे ज्या 10 जोड्या आहेत, ती कुणाची तरी पहिली जोडी असल्यामुळं हे सगळं 1000 रुपये मला कॅरी फॉरवर्ड मध्ये येणार. इकडे 2 दिवसांनी येऊ द्या, 2 वर्षांनी येऊ द्या, समजा इकडे 2 कर 10 जोड्या झाल्या, हे मॅच होणार आहे, आणि मला इन्कम मिळणार आहे 10,000 रुपये. म्हणजे वर्स्ट इकडे चालू झालं, इकडे नाही, इकडे चालू झालं, इकडे नाही, असं जरी टॉगल झाला त्याचा बिझनेस, तरी त्याला मेगा बुस्टर मिळणारच. हा लिडरशिपचा इन्कम आहे. 430 रुपयांनी कव्हर केला, इथं 1000 रुपये मेगा बुस्टर. आता लक्षात घ्या, रात्री 12 दुपारी 12 10,000चं कॅपिंग, दुपारी 12 रात्री 12 10,000चं कॅपिंग, डेली कॅपिंग किती आहे 20,000 रुपये, महिन्याची कॅपिंग आहे 6 लाख रुपये. 9 लाख रुपये. आणि काम कशासाठी करायचं, फक्त इकडे कामच करायचं नाहीये, काम एकाच लेवलचं जोडीचे 5000 साठीच काम करायचं. कुणाच्या साठी पण खाली काम जाऊन करायचं, जोडीचे 5000. समजा आता शेवाळे सर आहे, शेवाळे सरांची मी होम मीटिंग घेतली, त्यांची पहिली जोडी झाली, पण माझं ते कॅपिंग ऑलरेडी लागलेलं आहे,
मग मी कशाला जाऊ? अहो ही त्यांची पहिली जोडी आहे, त्यातनं 1000 मिळणार आहे. त्यांचे दोन लोकांची जोड्या झाल्या, त्याच्यातनं परत मला 2000 मिळणार आहे. बात समज पाहिजे ना? म्हणजे माणूस खाली जाऊन काम करणार कधीपर्यंत? 9 लाखाचं कॅपिंग बसेपर्यंत. त्याच्याबरोबर प्रॉब्लेमच आहे ना. त्यात एक तोटाही होऊ शकतो, काय? कारण माणसं होल्ड करणार. आयडिया आलं समजा जास्त आले तुम्ही इन्कम कमी म्हणून hold करा. आता हे दुसऱ्या फ्लॅश प्लॅन मध्ये काय होतं होल्ड करायचं, तर तिथे इन्कमच तेवढा असतो. इथे जे होल्ड होईल ना तुमचं, म्हणजे ते टाकलं समजा, तर तुम्हाला मिळणार नाही इकडे 1000 रुपये. इकडे कमी मिळणार, तिकडे जास्त मिळणार. किती दिवस होल्ड करा? तुमचे 10 जोड्या आल्यात, एक दिवस पुढच्या दिवशी टाकावंच लागणार हा, आहे. पुढे याचा अर्थ तुम्हाला टाकावंच लागणार आहे. खालचे लोक थांबणार का? म्हणजे म्हणूनच हा प्लॅन दिलाय आपण. कुठला प्लस नंतर हा का दिलाय की 1,000ची बाईंडर ते मिळेलच. पण भविष्यात काय होणार पुढे पुढं? असं समजा मी 100 लोकांची टीम झाली, म्हणजे कंट्रोल तर ठेवू शकत नाही. आणि आपण ठेवायचंच नाही. बिंदास टाक. 50 लेफ्टला 50 राईटला झाल्यावर तुमची प्रत्येक सॅलेक्शन मध्ये तुम्हाला 10,000 मिळणारच आहे. बरोबर आहे. ओके. आता इथे आपण परत काय केले, पहिल्या जोडीमध्ये ARP दिलेला आहे. या ARP ने तुम्हाला क्वालिफाय केले तिसऱ्या इन्कमसाठी. इथल्या पहिल्या जोडीने क्वालिफाय केले बुस्टरसाठी. इथल्या पहिल्या जोडीने क्वालिफाय केले अवॉर्ड रिवॉर्डसाठी. करेक्ट आहे. आता प्रत्येक 5ची जोडी आपण परत कट केली आहे. शेतकरी जसं पिकवलेलं सगळं धान्य दळून खात नाही किंवा मार्केटमध्ये सगळं विकत नाही, स्वतःसाठी ठेवतो आणि पेरायसाठी पण ठेवतो. ही पेरणी आहे प्रत्येक 5च्या जोडीला. रिपर्चेस अलाउड नाही. ते आयुष्यात कधीही रिपर्चेस न करता रिपर्चेस प्लॅनपेक्षा मोठा इन्कम. म्हणजे रिक्वालिफिकेशन वगैरे जसं हॅडमिलेटमध्ये आहे ना. बघा, इथली प्रत्येक 5च्या जोडीला 4000 ARP खाली आले. इथल्या प्रत्येक 5च्या जोडीला 800 ARP खाली येणार. हे बीवीच आहेत ना थोडक्यात, मोठ्या अमाऊंटचे तारी. करेक्ट आहे ना. आता इथे अवॉर्ड रिवॉर्डचे इन्कम कसं दिले? कार फंड, ट्रॅव्हल फंड आणि हाऊस फंड. 10,000 ARP मॅच करायचे नाही होतील, तुम्ही करूच शकत नाही. तुमच्या टीम मध्ये कुणाच तरी 5ची जोडी कट झाली, 4000 ARP वर आले. परत 5ची जोडी कट झाली, परत 4000 ARP वर आले. परत 5ची जोडी कट झाली, परत 4000 ARP वर आले. सो हे मॅच होणार आहे, करू शकत नाही तुम्ही, कारण ऑटो मोड मध्ये. सो झाले म्हणूया 10,000 ARP मॅच झाले की त्यातले 20% ARP बाजूला काढले जातील. 20% ARP बाजूला काढले जातील आणि ते ह्या सगळ्या कार फंड वॉलेटमध्ये वाटले जातील. मॅक्झिमम एका व्यक्तीला किती मिळेल? 25,000 रुपये पर मंथ. त्याला कॅपिंग दिले कारण सगळ्यांना कार वाटायची आपल्याला थोडक्यात. राईट. ट्रॅव्हल फंडसाठी 25,000 ARP 25,000 रुपये मॅच झाले डावीकडे उजवीकडे की 15% फंड बाजूला काढले जातात. कशातून? या ARP मधून. 800चे 15%, या 800चे 15% किंवा या 4,000चे 15% बाजूला काढले जातात आणि ते त्या लोकांमध्ये वाटले जातात ज्यांचे हे पॉईंट झाले ट्रॅव्हल फंडचे. म्हणजे प्लस प्लस होत जाणार. हो, येस येस येस, प्लस प्लस 100%. आता याचं कॅपिंग किती आहे? 50,000 पर मंथ. कंपनीची अॅनिव्हर्सरी असली की श्रीलंकेला नसतं जायचं, आपली इच्छा झाली की जायचं. आपल्या अॅनिव्हर्सरीला जायचं, MDच्या अॅनिव्हर्सरीला नाही जायचं. आजपर्यंत तेच झाले ना. करेक्ट आहे. बरं जा, पण तुमची इच्छा होईल तेव्हा पण जा ना. पण ते कंपनी डिसाईड करते. आम्ही म्हणतो तुम्हाला ट्रॅव्हल फंड देतोय दर महिन्याला 50,000. तुम्ही ठरवा ना कधी जायचं. आणि सगळा फंड एकत्र करून युरोपला जा. कुठली एमएलए कंपनी युरोपला घेऊन जाते? कोणच घेऊन जात नाही. आम्ही फंड देतोय तुम्हाला, तुमचं तुम्ही ठरवा. बरं तुम्हाला नाही जायचं बाहेर, आम्हाला काश्मीरच फिरायचे, आम्हाला उत्तराखंडच फिरायचे, आम्हाला केरळच, इथं फिरा ना. आदमाबादला जायचं, ओके. आपल्यावर म्हणून फंड दिले, कापून बिपून घेणार नाही आपण. हाऊस फंड 50,000 ARP मॅच झाले एका महिन्यामध्ये पूर्ण, तर 10% फंड बाजूला काढणार आणि डिस्ट्रीब्यूट होतील क्वालिफाईड लोकांमध्ये. 1,00,000 कॅपिंग आहे महिन्याला. आता मला सांगा, हाऊस फंड जर 1,00,000 रुपये कॅपिंग आहे तर सफिशियंट आहे घर घ्यायला? तुम्ही कल्पना करा, पुण्यामध्ये 1,00,000चा हप्ता चाललाय, काय जबरदस्त घरी. 50-60 लाख रुपये. कशासाठी? करोडमध्ये घ्याल सर. 1 कोटीचं जर समजा आपण हे केलं ना, लोन घेतलं, 30-40 हजार रुपये हप्ता. म्हणजे तेवढा हप्ता धरत नाही, कमी पकडतो ना. 50,000 हप्ता पकडला तरी येऊ शकतो. म्हणजे ठीक आहे, येऊ शकतो. 1,00,000चा हप्ता चालू आहे असं विचार करा. राईट. आता इथपर्यंत जे इन्कम होतं ना ते 25,000 50,000 1,00,000 कॅपिंगवाला होतं. हे पण कॅपिंगवाला इन्कम आहे, हे पण कॅपिंगवाला इन्कम आहे. माझ्या दृष्टीने हे सूप आहे, हे स्टार्टर आहे, हा मेन कोर्स आहे. आता मेन कोर्स मधलं
काकडी, लिंबू, टोमॅटो बिमॅटो सूप बीप बघितलं आपण सगळं. सॅलड बघितलं. आता मेन कोर्स आहे लीडरशिप बोनस आणि डायमंड बोनस. लोएस्ट क्वालिफिकेशन इन द इंडस्ट्री. 1 लाख ARP 1 लाख ARP मॅच करा किंवा 2 लाख ARP मॅच करा. बरोबर आहे. तर 2 लाख मॅच केली की सगळंच मिळणार आहे. काय मिळते समजून घ्या. लीडरशिप आणि डायमंडला 7.5% कंपनी फंड बाजूला काढते. म्हणजे टोटल फंड किती काढणार आहे? 15%. राईट. टोटल फंड 15% बाजूला काढते. आणि मेन काय, याला कॅपिंग नाही. अनलिमिटेड डेप्थ. मार्केटमध्ये मला जनरेशन प्लॅन कुठलेही असं दाखवा की ज्याला डेप्थ कटिंग नाहीये. अनलिमिटेड डेप्थ मधून पैसे येत आहेत. आणि जर दिले एखाद्या कंपनीत चांगली गोष्ट, गुड, इंडस्ट्रीचं ते पण भलं करतायत. माझं चॅलेंज आहे 15% अनलिमिटेड डेप्थ मधून रुपयावर, बीवीवर नाही, रुपीजवर. ते आपल्या जवळ पण फिरकू शकत नाहीत. कारण सांगतो, हे जे ARP ते काय आहे, 4,000 रुपये आहेत. कारण 1 ARP म्हणजे 1 रुपया आहे. वाटायला 4,000 रुपये काढलेत. इथे 1000 मध्ये 800 रुपये काढलेत. बीवी नाही. नॉर्मली तुम्हाला सांगतो वाटताना कंपन्या कशा वाटतात. फॉर एक्झाम्पल MRP, DP, बिझनेस व्हॉल्यूम, बरोबर, बीवी असतो आणि डिस्ट्रीब्युशन असतं. सांगतो बघा, 125 रुपये MRP आहे छापील किंमत. आपल्याला मिळते वस्तू कितीला? 100ला साधारण मिळते. बरोबर आहे. त्याचा बीवी किती असतो? साधारण 60%. बरोबर ना. बीवीचे 60%, डीपीचे 60% बीवी आहे. आणि ह्या बीवी वरती 60%चा इन्कम डिस्ट्रीब्युट होतो. म्हणजे 36 रुपये. 36. धंदा कितीचा दिला? 100 रुपयाचा. डिस्ट्रीब्युशन किती झालं? टीम मध्ये एकाला नाही, टीम मध्ये किती? 36 रुपये. शेकडा 36 रुपये वाटले जातात. बीवी 60% आहे, त्याचे 60% वाटले जातात. 36. सो 100 रुपयाचा टीमने धंदा दिला तर टीम साठी 36 रुपये आले. आणि हे मी कधीच बोलतोय, हायएस्ट लेवलला गेल्यावर, एखाद्या कंपनीच्या क्राऊनच्या पुढे गेल्यानंतर, तोपर्यंत ते 36 पण भेटणार नाही. परफॉर्मन्स बोनस, डायरेक्टर बोनस, सिल्वर बोनस, डायमंड बोनस, LOB बिलोबी असं काय काय असतं ना, लिमिटेड. सध्या काय झालंय, बरेच नेटवर्क ह्या लेवलला पोहोचतात. पण पुन्हा कंपनीला काय वाटतं, लालच जागा